नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली आणि प्रत्येकाला वेध लागले ते राज्यात कुणाचं सरकार येणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याचं. त्यातच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार या देखील सध्या चर्चा सुरू आहे. यामध्ये भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे माजी पालकमंत्री दादा भुसे व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे. हे तिन्ही नेते नाशिक जिल्ह्याचे माजी मंत्री असल्यानं या तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती गिरीश महाजनांची. कारण गिरीश महाजन यांना भाजपाने काही महिन्यांपूर्वीच कुंभमेळा समितीचं अध्यक्ष केलं होतं. 2 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याकरता भाजपाचं विशेष लक्ष नाशिकवर असणार आहे आणि येणारी महापालिका निवडणूक देखील काही महिन्यात होणार असल्यानं नाशिक महानगरपालिकेवर भाजपाची पुन्हा सत्ता आणण्याकरता गिरीश महाजनांवर जबाबदारी येऊ शकते. सध्या शहरात भाजपाचे 3ही आमदार रिपीट झालेत. त्यामुळे गिरीश महाजन हे सध्या नाशिकच्या पालकमंत्रीच्या स्पर्धेत प्रथम स्थानी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांना पहिल्याच कॅबिनेटच्या शपथविधीमध्ये ही जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे. तर दादा भुसे यांना देखील नाशिकच्या पालकमंत्री कामाचा चांगला अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांच्या जागा वाटणीत पालकमंत्री नाशिककडे दिलं तर दादा भुसे यांची पुन्हा वर्णी लागू शकते. कारण दादा भुसे यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेत. तसेच यंदा राष्ट्रवादीचे जिल्ह्यात 7 आमदार निवडून आल्यानं अजित पवारांच्या हिश्श्यात नाशिकचं पालकमंत्रीपद मिळालं तर छगन भुजबळ हे देखील नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. कारण त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. मात्र सध्या तरी मुख्यमंत्री कोण यावर राज्यात चर्चा सुरू असून नाशिकचे कोणते कॅबिनेट मंत्री शपथ घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यानंतर पालकमंत्री पदाची नेमणूक होऊ शकते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.